बीइंग अ स्टुडंट हाऊ इट ॲक्च्युली चेंज्ड माय लाईफ. एकदा तुम्ही साधना जेव्हा सुरू करता त्यानंतर तुम्हाला एक मेंटल क्लॅरिटी यायला लागते हळूहळू आणि एक फोकस वाढतो अभ्यासामध्ये. नमस्कार, माझं नाव मृण्मयी दीक्षित. आज माझी रेकीची 3री डिग्री कंप्लीट झाली. मी शॉर्टमध्ये सांगते माझं स्टार्टिंगपासून आत्तापर्यंतचं जर्नी. आणि पहिल्या डिग्रीला आले होते तेव्हा मला काहीच आयडिया नव्हती रेकी म्हणजे काय. इट इज समथिंग रिलेटेड टू एनर्जी एवढं माहिती होतं मला आणि अजून समजून घ्यायची इच्छा होती बस. आणि पहिल्याच दीक्षेला मला असा एकदम वेगळा एक्सपिरियन्स झाला की दीक्षा सर जेव्हा देत होते तेव्हा इट फेल्ट की एनर्जी पास होती आहे खूप जास्त माझ्या थ्रू. आउट ऑफ द वर्ल्ड दीक्षा एक्सपिरियन्स. सरांनी खूप कष्ट घेतले सगळ्यापासनं हे सांगण्यामध्ये की यू शुड ॲक्सेप्ट मी फर्स्ट टू गेट टू नो एक्सपिरियन्स करण्यासाठी. पण पुढे जाऊन जो एक्सपिरियन्स आला म्हणजे जे प्रॅक्टिकल आणि दीक्षा दिली सरांनी, दॅट वॉज समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे मला माहिती पण नव्हतं की असं काही होतं. आणि त्या दीक्षा एक्सपिरियन्समुळे मला पुढची डेलीची साधना करायचं जे इन्स्पिरेशन मिळालं ते तिथूनच मिळालं. बीइंग अ स्टुडंट हाऊ इट ॲक्च्युली चेंज्ड माय लाईफ. एकदा तुम्ही साधना जेव्हा सुरू करता त्यानंतर तुम्हाला एक मेंटल क्लॅरिटी यायला लागते हळूहळू आणि एक फोकस वाढतो अभ्यासामध्ये. आणि मला असं वाटतं की पहिल्या रेकीच्या दीक्षेनंतर माझ्यात खूप बदल झालेत. म्हणजे इन बिहेवियर पॅटर्न, द वे आय थिंक, खूप बदल झाले. खूप जास्त पॉझिटिव्ह विचार करायला लागले. मी पहिले छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचे आणि ओव्हर अ पिरियड ऑफ जेवढी आपण साधना करत जातो तेवढं ही भीती गायब होऊन जाते आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते. मला म्हणजे एक असं सांगावंच वाटतं की आता मी एवढी हसते आहे मस्तपैकी. जेव्हा साधना एकदम पहिले सुरू केलेली आणि सर असे सांगायचे अगं कर्मदळ रे हस ना म्हणून, त्यावेळेस लिटरली असं इतकं कष्ट करून हसायचं मी की माझे गाल असे दुखायचे की आता आपल्याला हसायला सांगतायत म्हणून आपल्याला हसलंच पाहिजे, आपले गुरु सांगतायत, गुरु आज्ञा म्हणून आपण हसायचं. पण साधना करता करता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हाऊ आय लिटरली बिकेम दिस हॅपी. म्हणजे मी ठीक होते पण आता मी प्रचंड खुश आहे. म्हणजे काय झालं मला माहिती नाही. आणि साधना केली नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे. जस्ट नेक्स्ट डे इमिडिएट टू दीक्षा सकाळी उठल्यानंतर मला एक वेगळा ऑरा जाणवत होता आजूबाजूला. बट दॅट ऑरा वॉज सीलिंग काइंड ऑफ थिंग की जे प्रोटेक्शनवाली वॉल असते ना तसं ऑरा होता तो पहिल्या दीक्षेनंतरचा. इट वॉज अमेझिंग. मे बी आय शुड हॅव ॲक्सेप्टेड इट मोर. वेगळे एक्सपिरियन्सेस कंटिन्युअसली येत राहतात. मटेरियलिस्टिक थिंगमध्ये काही सांगायचं झालं तर मला फ्लाईटचं तिकीट बुक करायचं होतं आणि खूप हाय रेट झालेले, लाईक 80-90,000 पर्यंत होते. आणि मी रेकीला बसले आणि त्या दिवशी मी कॉन्फिडेंट होते की आपण रेकी करायची, साधना करायची आणि हे होणार की एवढ्या रेंजमध्ये पाहिजे. मी बोलले जेवढे आहेत ना पैसे त्याच्या आत झालं पाहिजे. आणि त्या साधनेनंतर मी त्यांना फोन केला विचारायला की अपडेट आहे का. त्यांनी सांगितलं की आपलं 52,000मध्ये तिकीट बुक होतं, तू आत्ता इमिडिएटली करतेस का कर म्हणून. पण मस्त छान चाललं आहे माझं एकदम. आणि माझे खूप आभार आहेत गुरूंना. कारण की आता मी सरांबद्दल बोलायला लागले तर मग खूप काही बोलत राहीन. पण मला शॉर्टमध्ये सांगायचं आहे की सर खूप मनापासून शिकवतात आणि तर असं काही हातचं राखून ठेवत नाहीत. सर तुम्ही काही विचारलं, तुम्हाला काही विचारायला एक तर नाही म्हणत नाही, तुम्ही काही विचारू शकता सरांना आणि त्याच्यानंतर सर सगळं सांगतात तुम्हाला. म्हणजे हाऊ इट इज इन रिअल सगळं सांगणार. असं काही हाईड वगैरे करायचं नाही किंवा फक्त मी टीचर आहे सो आय विल बी अ टीचर असा ॲटिट्यूड नसतो. एक पूर्णपणे समोरच्याला सांगण्याचा, खरं काय समजवून देण्याचा. आणि ते रागवून पण करतात कधी समजत नसेल तर समोरच्याला. बट दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. म्हणजे ते गरजेचं असतं म्हणून सर तसं करतात. आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतात त्याची सगळी उत्तरं देतात. सर हिंदीमध्ये पण शिकवतात, मध्ये इंग्लिशमध्ये पण बोलतात. सगळे मिक्स लँग्वेज आहेत. सो नक्कीच समजेल तुम्हाला. ते ओळखतात की व्हॉट आर यू, व्हॉट डू यू वॉन्ट आणि त्यानुसार ते तुम्हाला गाईड करतात. अशीच मी साधना अशीच पुढे करत राहणार, अखंड करत राहणार.